नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हस्तरेषा दर्पण या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. गुरुजींबद्दलच सांगायचं झालं तर माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ऑस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली यांच्यामार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करण्याविषयी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिषविद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्याचे 7वे वंशज आहेत. हे सगळं जे कार्य आहे, घराण्याची परंपरा आहे, ज्योतिषशास्त्राची परंपरा आहे, हे सगळं ते खूप छान पद्धतीनं पुढं चालवत आहेत. तसंच माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे आणि माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा प्रदान करत असतात. माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी आपण गुरुजींना भेटू शकता. चला तर मग आजच्या हस्तरेषा दर्पण या विषयावरती माधव गुरुजी यांच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे. नवीन सर काय सांगतायत आणि हस्तरेषा आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन करण्याकरता किती महत्त्वाचे आहेत ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, जसं मी आत्ता म्हटलं की आपलं भविष्य असेल म्हणा किंवा आपल्या ज्या काही यशाच्या संकल्पना आहेत, यामध्ये हस्तरेषा ह्या किती अवलंबून आहेत किंवा त्यावर आपण किती अवलंबून राहायचं या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना किंवा या कार्यक्रमाची सुरुवात करताना बहिणाबाईंची कविता मला आवर्जून सांगावीशी वाटते. ते कवितेमध्ये बहिणाबाई असं म्हणतात की नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू, काय नशीब नशीब हातावरच्या 4 रेखा. म्हणजे हातावरच्या 4 रेषा म्हणजे नशीब आहे का किंवा आपण त्याच्यावर अवलंबून राहायचं का, हा खरोखरी प्रश्न 21व्या शतकामध्ये आपण विचारणं स्वाभाविक आहे आणि रास्तही आहे. परंतु मला नमूद करावं असं वाटतं या ठिकाणी की हस्तरेषा हा तुमचा पूर्णपणे आरसा आहे. आपण याला दर्पण नाव दिले किंवा दर्पण म्हणतो तर तुमचा आरसा आहे हस्तरेषा. म्हणजे या तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन दाखवतात. म्हणजे तुमची काय मंजिल आहे, तुम्हाला काय प्राप्त करून घ्यायचे, तुमचं ध्येय काय, तुमचा उद्देश काय आणि काय तुम्ही साध्य करू शकता, याचं यथार्थ मार्गलोकन काय करत असेल तर हस्तरेषा त्याचं पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन करतात. एक जर आपण पनवेलहून गोव्याला जायला निघालो तर आपण रस्त्यावरती आपल्याला फक्त एक गोवाच्या दिशेने ॲरो दिसतो आणि त्याच्यापुढे लिहिलं असतं की गोवा 560 किलोमीटर. तो ॲरो म्हणजे काही गोवा होत नाही. म्हणजे पुढे 560 किलोमीटरचा प्रवास आपल्यालाच करावा लागतो. मग तो प्रवास करत असताना खूप सारे समुद्रकिनारे लागतील, खूप सारे नद्यांचे किनारे लागतील, खूप सारे उड्डाणपुलं लागतील, खूप साऱ्या उतरंडी लागतील. या सगळ्या करत आपण गोव्याला पोहोचतो. पण तो एक ॲरो आहे ना, तो ॲरो आपल्याला गोव्याला जाण्याचा मार्ग दाखवतो. हस्तरेषांचं अगदी तसंच आहे. या तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन दाखवतात. हां, त्यामधला प्रवास जो आहे तो 100% तुम्हाला करायचा आहे. तर हस्तरेषा याचा उपयोग तुम्ही ह्या प्रकारे करून घेऊ शकता की हे डेस्टिनेशन आहे. एकदा तुम्हाला डेस्टिनेशन माहिती पडलं की प्रवास सोपा होऊन जातो. नक्कीच. याच अनुषंगानं याच हस्तरेषा आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे मार्गदर्शक ठरू शकतात त्याबद्दल काय सांगता येईल? हस्तरेषेच्या प्रत्येक म्हणजे की त्याच्या आकृतीवर किंवा त्याच्या कलेवर किंवा त्याच्या वळणावर ह्या प्रत्येक याची जी फिगर आहे म्हणजे जी आकृती आहे त्या आकृतीवरती प्रत्येक गोष्टीचं आणि गोष्टीचं अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून भविष्य लिहून ठेवलेलं आहे. आता आपण चित्रामध्ये बघतोय की आपल्या हातावरची रेषा आहे. सर्वप्रथम आता प्रेक्षकांना मी सांगतो की हा कार्यक्रम तुम्ही थोडा प्रॅक्टिकल घ्या. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे किंवा याबाबतचा जो संवाद आहे हा तुम्ही प्रॅक्टिकल घ्या. आता जे पुरुष मंडळी हे कार्यक्रम बघतायत, आपले प्रेक्षक आहेत, त्यांनी आपला उजवा हात बघा आणि ज्या स्त्रिय वर्ग म्हणजे की महिला मंडळ जे कार्यक्रम बघत असेल त्यांनी डाव्या हातावरती बघा. पहिली रेषा जी आपल्याला शो होते आता ही आपली हृदय रेषा आहे. ही तुमची बोटं जिथे संपतात तिथे ही रेषा चालू होते आणि या रेषेचा कर्व जो आहे तो तुमचं पहिलं बोट ज्याला तर्जनी असं म्हणतात आणि दुसरं बोट ज्याला मध्यगा असं म्हणतात. या तर्जनी आणि मध्यगाच्या मध्ये ही रेषा गेलेली आहे. ही रेषा जर तुमची मध्ये गेलेली असेल हातावरची तर पहिलं भविष्यकार तुम्हाला सांगतात की तुम्ही लोकदार्जिने आहात. म्हणजे तुमचं जे काही कार्य आहे ते लोकांकरताच तुम्ही करत राहता. स्वतःवर तुमचा कुठलाही फोकस नाही, स्वतःकरता तुमचं कुठलंही कार्य नाही. आता ह्याच रेषेच्या बाबतीमधली आपण दुसरी आकृती बघूया. हीच हृदय रेषा पुरुषांनी उजव्या हातावरती बघा, लेडीजनी डाव्या हातावरती बघा.
आता दुसऱ्या चित्रामध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की ही रेषा जी आहे ही रेषा सरळ आलेली आहे, ही कुठेच जात नाही आहे. म्हणजे तर्जनीच्या किंवा मध्यगेच्या यांच्या मध्यबिंदूवरती किंवा या दोन्हीकडे तिचा झुकाव नाही आहे, ती सरळ आहे. तर ह्याबाबतचं आपलं मार्गदर्शन असं होतं की ज्यावेळेला ज्योतिषकारांकडे तुम्ही हात दाखवाल त्यावेळेला ते हस्तरेषेवरनं तुम्हाला मार्गदर्शन करतील की तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात होत नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या कल्पना आहेत, खूप साऱ्या संकल्पना तुमच्या आहेत आणि त्या गोष्टीकरता तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा नसाल, पण कुठलीही गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये साध्य होत नाही. तुमची कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही. जिथे कार्याची सुरुवात होत नाही तिथे यश आणि अपयशाचा प्रश्नच येत नाही. कारण यश आणि अपयश तेव्हा मिळेल जेव्हा आपण एखाद्या कार्याची सुरुवात करू. तर ही रेषा सरळ असेल तर तुम्हाला कार्याची सुरुवात होत नाही, हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये भविष्य येतं. आता आपण याच्या पुढची रेषा बघूया. याच्या पुढच्या रेषेमध्ये आपल्याला आकृतीमध्ये मस्तक रेषा आणि आयुष्य रेषा या दोन्ही दिसतील. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर याच्यामध्ये एक साम्य आहे की ह्या दोन्ही रेषा एकाच ठिकाणून उगम पावल्यात. म्हणजे त्या दोघी एकमेकांमध्ये पूर्णपणे अशा वेणीसारख्या बांधलेल्या दिसतील तुम्हाला हातावरती. पुरुष मंडळींनी उजव्या हातावरती बघा, लेडीजनी डाव्या हातावरती बघा. आणि ह्या दोन्ही रेषा जर तुमच्या बरोबर जॉईनिंग असतील आणि बरोबर निघाले असतील तर तुम्हाला हा ॲडवाईस राहतो, तुम्हाला हा सल्ला राहतो ज्योतिषशास्त्राचा की तुम्ही कुठलाही निर्णय तो तुम्ही स्वतः घ्या. तुमचा स्वतःवरती म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढवा. तुम्ही स्वतः निर्णय घ्या. जे निर्णय तुम्ही स्वतः घाल ना तुम्ही त्याच्यामध्ये 100% यशस्वी व्हाल. फक्त घाई करू नका. ज्यावेळेला ह्या शृंखलामध्ये रेषा येतात किंवा या वेणीसारख्या विणून येतात त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप घाई असते, थोडासा उतावळेपणा तुमच्यामध्ये असतो. तर उतावळापणा अवॉइड केला तर तुम्ही पूर्णपणे सक्सेड होऊ शकता. आता याच्यामधलीच आपण चौथी आकृती बघू. चौथ्या आकृतीवरती ह्याच दोन रेषा तुम्हाला भेटतील, मस्तक रेषा, आयुष्य रेषा. पण त्या उगम पावतात, तिथे त्या एकमेकाला जॉईनिंग होत नाही, त्या वेगवेगळ्या चालतात. हे जर चिन्ह तुमच्या हातावरती असेल, पुरुषांच्या उजव्या हातावरती आणि स्त्रियांच्या डाव्या हातावरती जर ह्याप्रमाणे रेषांचा उगम असेल तर याचं भविष्य असं येतं की याच्यामध्ये तुम्ही कुठला पण निर्णय जो आहे तो निर्णय तुम्ही स्वतः घेत नाही. ऑलवेज दुसरे तुमच्याकरता निर्णय घेतात. एखादा निर्णय तुमच्यावरती लादला जातो आणि मग त्या निर्णयाला धरून तुमचं काम सुरू होतं. जेव्हा आपण निर्णय घेत नाही तेव्हा आपली निश्चितपणे प्रगती होत नाही. हे याचं भविष्य येतं. तिसरी महत्त्वाची रेषा तुमच्या हातावरती आहे ती म्हणजे आयुष्य रेषा. जी आयुष्य रेषा आपल्याला पूर्णपणे पसरलेली दिसेल. म्हणजे त्या आकृतीमध्ये आपण बघाल की ज्याच्यामध्ये आयुष्य रेषा आहे ती जिथे संपते, म्हणजे की हात जिथे संपतो तिथे आयुष्य रेषा संपते. याच्यावरनं तुमच्या आयुष्याचं तुम्ही दीर्घ आयुष्य आहात का तुम्ही अल्पायुष्य आहात, तुम्हाला आयुष्यामध्ये किंवा प्रकृतीचे कोणकोणते त्रास होऊ शकतात याबाबतचं यथार्थ मार्गदर्शन घडतं. पण जिथेही रेषा संपते ना तिथे ती सर्पजीवाकृती होत असेल, म्हणजे इंग्लिशमध्ये वाय आकाराची होत असेल तर 100% तुमच्या पाठीमागे पीडा आहे. 100% तुमच्या पाठीमागे काही ना काही बाधा आहे. तर याप्रमाणे ही पीडा आणि ही बाधा ही कुठली आहे ते तुम्ही जाणून गेलं पाहिजे. एकंदर 7 प्रकारच्या पीडा येतात. ह्या रेषेवरनं ज्योतिषकार तुम्हाला सांगू शकतात की तुमच्या मागे नक्की कुठली पीडा आहे की ज्याच्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये पूर्णपणे अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर ह्या रेषेवरनं तुम्हाला हेही भाकीत केलं जातं की ज्या वेळेला ही सर्पजीवाकृती होते तर सर्पजीवाकृती होत असताना या पीडेचा तुमच्या आयुष्यामध्ये कधी कधी आणि कोणकोणत्या प्रकारे त्रास होतो. ज्योतिषकार हेही सांगतात की तुमच्या पाठीमागे पितृपीडा आहे, तुम्हाला काळसर्प आहे, याचं सुद्धा विधान याच रेषेवरनं केलं जातं. म्हणजे प्रत्येक रेषेचा आकार, प्रत्येक रेषेचा उकार, त्याच्यानंतर प्रत्येक रेषेचा असलेलं अस्तित्व, तिचा हातावरती पूर्णपणे असलेली म्हणजे की ती दीर्घ आहे का पातळ आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरनं भविष्याची पूर्णपणे तुम्हाला वाटचाल आणि भविष्याचं पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला घडतं. जसं आत्ता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या रेषांचे स्वरूप असतात किंवा असंतुलन असतं म्हणा किंवा प्रकार असतात असं आपण म्हणूया रेषांचे. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टींमुळं अनेक समस्या निर्माण होत असतील तर त्या समस्या आपल्याला सांगता येतात का? 100% हस्तावरच्या ज्या हस्तरेषा असतात, जसं संतुलन त्याच्यामधलं बिघडलं किंवा त्या रेषांचा शेप बिघडलेला असेल किंवा त्या शेपमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरनं पूर्णपणे भाकीत करता येतं. मग तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये असेल, तुमच्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये असेल, अशा अनेक गोष्टींच्या बाबत तुम्ही पूर्णपणे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणजे समस्या समाधान हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी शास्त्र हे निर्माण करत असताना किंवा ते लिहित असताना दोन्ही गोष्टींचा विचार केला गेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर अस्तित्वात आहे आणि मग ती अस्तित्वात येणार आहे तर ती न येण्याकरता किंवा त्याचा त्रास कमी होण्याकरता किंवा एखाद्या ठिकाणी तुमचा खूप चांगला फायदा होणार आहे तर तो फायदा तुमचा आणखीन कसा होईल याकरता वेगवेगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या उपाययोजना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ज्याचा तुम्ही 100% लाभ घेऊ शकता. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन हस्तरेषा दर्पण या विषयावरती आपल्याला
सरांकडून मिळतं आहे. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींमुळं हस्तरेषा किती इम्पॉर्टंट आहेत हातावरच्या आणि त्या काय काय भूमिका बजावत असतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या पाठीमागं सायन्स दडलं आहे आणि ते सायन्स सांगण्याचा गुरुजी प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी नीट जर आपण लक्षपूर्वक ऐकल्या तर आपल्याला कळत जाईल की आपल्या आयुष्यातल्या चांगल्या आणि वाईट घटनांचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव कदाचित याच्यात कुठेतरी दडलेला आहे. त्यामुळे हे जर जाणून घ्यायचं असेल, अधिक पद्धतीनं समजून घ्यायचं असेल, कारण व्यक्ती म्हटलं की सगळं बदलत जातं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातले प्रोग्राम जे काही हस्तरेषा आहेत त्याच्या हातावरच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. कोणाच्याच हातावरच्या हस्तरेषा ह्या मिळत्या जुळत्या नसतात. त्याच्यामुळे प्रत्यक्षात भेटावं लागेल, गुरुजींचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, त्यांना आपल्या आयुष्यातल्या घडणाऱ्या समस्या सगळ्या विचाराव्या लागतील. त्याकरता आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. त्याचबरोबर सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये सर पनवेलला असतात त्यांच्या ऑफिसमध्ये. शनिवार आणि रविवार या 2 दिवशी सर शिवाजी पार्क दादर या ठिकाणी त्यांच्या सेंटरवरती असतात. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. हस्तरेषा दर्पण या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. जसं सर आत्ता आपण समस्यांबद्दल बोललो, आता मला यायचं आहे उपायांकडे. कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जसं तुम्ही आत्ता म्हणालात उपाय आहेत, उपचार आहेत प्रत्येक समस्येवरती. तर हे काय उपचार आहेत किंवा काय उपाय आहेत ते कसं आपल्याला कळतं? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अनंत प्रकारच्या अडचणींचा विचार करून त्याच्यावरती अनेक आणि अत्यंत म्हणजे की चांगले असे उपाय हे ऋषीमुनींनी प्रदीर्घ मार्गदर्शनाने म्हणजे प्रदीर्घ अभ्यास करून प्रदीर्घ साधना करून निर्माण केले किंवा विचार करून ते लिहून ठेवले. आणि आत्ताच्या याच्यामध्ये बघाल तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आत्ता एक सर्वात चांगली गोष्ट आहे की आपल्याला चांगला मीडिया अवेलेबल आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला अवेलेबल आहे की आपण त्या गोष्टींचा लाभ पूर्णपणे घेऊ शकतो. म्हणजे मग त्यावरती काही याच्यामध्ये मार्गदर्शन करता किंवा त्याच्यामध्ये उपाय म्हणून तुम्ही यंत्रांचा वापर करू शकता. जसं मी आता हृदयरेषेचा तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला की हृदयरेषेच्या रिलेटेड तुमचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे थोडक्यामध्ये की तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढायला पाहिजे तर यंत्र या माध्यमातून तुम्ही सर्वकार्य सिद्धी यंत्र वापरू शकता. जसं मी मस्तक रेषा आणि तुम्हाला जीवन रेषेच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्या रिलेटेड तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये निश्चितपणे पुष्कराज रत्न किंवा माणिक रत्न तुम्हाला वापरायला सांगितलं जातं, त्याचा तुम्ही वापर करू शकता. आणि तिसरं जे तुम्हाला आयुष्य रेषेवरती सांगितलं की लाईफ लाईनच्या बाबतीमध्ये असेल तर त्याच्यावरती पवळे रत्न येतं, गोमेद रत्न येतं, नवमुखी रुद्राक्ष येतो. अशा अनेक त्याच्यावरती उपाययोजना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत. निश्चितपणे तुम्ही तुमच्या हातावरनं हे जाणून घेऊ शकता की तुमच्या आयुष्यामध्ये काय समस्या चालू आहेत किंवा तुमचं डेस्टिनेशन काय आहे आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे दूर करण्याकरता ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे मदत मिळवू शकता. नक्कीच सर, भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता ही आपल्या सगळ्यांनाच असते. सगळ्यांच्याच मनामध्ये एक क्युरिओसिटी असते की माझ्या भविष्यामध्ये काय लिहिलं आहे. पण हस्तरेषा हे एक झालं, पण अशा अजून काय आहे की ज्याच्यावरून आपण हे भविष्य इझिली सांगू शकतो म्हणा किंवा आपल्याला कळू शकतं की भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? एक सुंदर अभंग या ठिकाणी तुकाराम महाराजांचा आहे की मृगाची अंगी कस्तुरीचा वास, असे ज्यास त्यास नसे ठावं, भाग्यवान घेती खर्चून या मुलं, आंधळ्याच्या हाती दिले जैसे मोती वाया जाय. ज्यावेळेला हात बघतात आणि हातावरती आपण काय आहे याच्या व्यतिरिक्त हे ज्यावेळेला जाणून घेतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खरंच म्हणजे मृगाची अंगी कस्तुरीचा वास तसंच आपलं आहे. हातावरती अनेक उत्तम चिन्ह असतात, म्हणजे जसं तुमच्या हातावरती रेषा आहेत तसे अनेक उत्तम चिन्हसुद्धा हातावरती आहेत. ह्याच्यामध्ये आपण आकृतीमध्ये बघू शकता की आकृतीमध्ये मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेत की तुमच्या हातावर त्रिशूळ आहे, तुमच्या हातावरती स्वस्तिक आहे, तुमच्या हातावरती ध्वजा आहे, तुमच्या हातावरती शंख, चक्र, गदा, पद्म, तुमच्या हातावरती धनुष्यबाण, तुमच्या हातावरती बाण, तुमच्या हातावरती नाग, तुमच्या हातावरती कलश, तुमच्या हातावरती दीपक, तुमच्या हातावरती ज्योत. किती किती चिन्ह सांगू, इतकी चिन्ह तुमच्या हातावरती दडलेली असतात आणि या प्रत्येक चिन्हाचं एक भविष्य आहे. किंबहुना चिन्ह म्हणजे ना तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे. तुमच्या हातावरती कुठलं चिन्ह आहे हे जर तुम्हाला समजलं तर त्या अनुषंगाने तुमची प्रगती आणखीन तुम्ही करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट वारंवार का घडते त्याचं कारण तुम्हाला मिळू शकतं आणि एकदा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कारण मिळालं ना की तुमच्या ज्या झालेल्या असतात ना चुका त्या तुम्हाला निश्चितपणे दुरुस्त करता येतात. त्यामुळे चिन्ह ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. एकदा तुमच्या हातावरचे चिन्ह तुम्हाला माहिती पडली की निश्चितपणे तुम्हाला तुमची प्रगती इझी करता येते. हे तुमच्यापर्यंत अगदी इझी माध्यमातून पोचावं किंवा तुमच्यापर्यंत प्राप्त व्हावं याच्याकरता सर्वात सोपा उपाय आपण प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये केला आहे. आपण साई मार्कंड नावाची कुंडली बनवतो, ज्या कुंडलीमध्ये तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्या वेळेवरनं
तुमची संपूर्ण पत्रिका तर तुम्हाला मिळते, पण त्याच्याबरोबर आम्ही 9 डायग्रॅम म्हणजे 9 आकृत्या तुमच्या हातांच्या देतो, ज्याच्यामध्ये तुमच्या हातावरती कुठल्या रेषा कशा आहेत, त्याचं काय भविष्य आहे आणि याचबरोबर तुमच्या हातावर कुठली चिन्ह आहेत आणि त्या रिलेटेड तुम्हाला पूर्णपणे ओपिनियन देतो. म्हणजे साई मार्कंड कुंडली तुम्ही बनवली तर या कुंडलीवरनं तुम्हाला माहिती पडेल की तुमच्या हातावरती नक्की कुठली चिन्ह आहे, कुठली रेषा तुमच्या हातावरती नक्की कशी आहे आणि त्याचं भविष्य काय आहे. आणि हे आपल्याला सगळ्यांना परवडावं, किंबहुना या विषयामध्ये आपण सगळेजण सामील व्हावं. आपल्याबाबतचं यथार्थ मार्गदर्शन, आपलं डेस्टिनेशन, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या, आपला असलेला भाग्यकाळ, या सगळ्याची तुम्हाला जाणीव व्हावी. याच्याकरता नाममात्र 1100 1100 रुपयामध्ये ही कुंडली अवेलेबल आहे. तर साई मार्कंड कुंडली तुम्ही प्राप्त करून त्याच्यामधनं या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकता. यशाची गुरुकिल्ली म्हणजे चिन्ह, आणि ही चिन्ह प्रत्येकाच्या हातावर असतातच. तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेल्या त्या ठिकाणी बघा की मधली रेषा जी आहे आणि हृदय रेषा जी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ही मॅक्झिमम चिन्ह भेटतील. या दोन्हीला जोडणारी एक रेषा असेल, तिथेच खाली ध्वजाचं चिन्ह असेल, तीच वरती हृदय रेषा तुम्हाला त्रिशूळ धारण करताना दिसेल. त्याच मस्तक रेषेवर मध्ये तुम्हाला पूर्णपणे स्वस्तिकचं चिन्ह दिसेल. इकडे ज्यावेळेला अंगठ्याच्या खालच्या भागामध्ये तुम्ही याल त्यावेळेला तुम्हाला इंग्रजी ई अक्षर दिसेल. त्याच्या रिलेटेड सुद्धा काही चिन्ह हातावरती पूर्णपणे तयार होतात. तर तुम्ही या चिन्हांचा नक्की अनुभव घ्या. ही चिन्ह तुम्हाला स्वतःला सुद्धा दिसतील. त्याच्या बाबतीत मात्र भविष्य जे आहे किंवा ओपिनियन जे आहे ते नक्की तुम्ही माझ्याकडे घ्यायला या. मी तुम्हाला यथार्थ आणि खूप चांगलं मार्गदर्शन करेन. नक्कीच सर, जसं हस्तरेषांबद्दल आपली उत्सुकता वाढतीये, हस्तरेषा अजून कोणकोणत्या प्रकारे मार्गदर्शक ठरू शकतात असं जर आपण विचार करायचा म्हटलं तर काय सांगता येईल? मी तुम्हाला सांगितलं की या कार्यक्रमाचं शीर्षकच आपण हस्तरेषा दर्पण ठेवलंय. एकदा तुम्ही हस्तरेषा बघितली तर याच्यावरनं एव्हरीथिंग तुम्ही प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घेऊ शकता. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे नॉर्मली आपल्या जीवनाची सुरुवात होते ती करिअरच्या हिशोबाने, की आपल्याला काय करिअर करायचं आहे. तुम्ही करिअरबाबत मार्गदर्शन करू शकता. उद्या तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे तर कुठल्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश आहे, कुठला व्यवसाय तुम्हाला लवकर चालू होऊ शकतो, त्याच्यामध्ये पार्टनरशिप करावी का न करावी, भागीदारी आपल्याला लाभदायक आहे की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हस्तरेषेवरनं निर्विवादपणे मिळतात. याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊन येणाऱ्या समस्यांचं देखील यथार्थ मार्गदर्शन तुम्हाला होतं, ज्या योगे तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना करू शकता. हे नक्की आहे की भविष्यामध्ये घडणारी जी घटना आहे ती घडणारच. म्हणजे एखाद्या ठिकाणी रक्तपात होणार असेल तर तो होणारच, पण ती वीट तुमच्या डोक्यात पडून रक्तपात होणार असेल तर तुम्ही तुमची सावधगिरी बाळगली, तो प्रसंग तुम्हाला आधी माहिती पडला, ते भविष्य तुम्हाला आधी माहिती आहे, तुम्ही काळजी घेताय, तर निश्चितपणे तीच वीट तुमच्या पायावरती पडेल, तुमच्या अंगठ्याला ठेच लागेल आणि रक्तपात होईल. म्हणजे एक रक्तपाताची घटना आहे ती 100% घडेल, पण ती माहिती पडल्यामुळे, त्याच्यावर काळजी घेतल्यामुळे किंवा त्याच्यावर काही उपाययोजना केल्यामुळे निश्चितपणे की त्याचा जो त्रास तुम्हाला सहन होणार आहे किंवा त्याच्यामुळे जो प्रदीर्घ तुमच्या आयुष्यावरती इफेक्ट होणार आहे तो पूर्णपणे स्टॉप होऊ शकता. इथे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आम्ही एका ठिकाणी वास्तुशांतीला गेलेलो होतो आणि वास्तुशांती करत असताना पटकन मी त्यांचा हात बघितला आणि त्यांच्या हातावरचं एक चिन्ह बघून मी त्यांना विचारलं की तुमच्या डाव्या पायाला काही प्रॉब्लेम आहे का. ते म्हटले नाही गुरुजी, माझं व्यवस्थित आहे डावा पाय, म्हणजे दोन्ही पाय माझे व्यवस्थित आहे. का हो? तर म्हटलं नाही. म्हणून तुमचं वय किती? तर म्हणले माझं आता 35 चालू आहे. ते म्हटलं 36व्या वर्षी तुम्हाला पायाचा त्रास होऊ शकतो, तुम्ही पायाच्या बाबतीत काळजी घ्या. त्याच्यापुढे त्यांनी काळजी घ्या म्हटल्यानंतर ते म्हटले काय गाडी चालू नको का? तर मी म्हटलं असं काय नका, तुम्ही गाडी वगैरे सगळं चालवा, फक्त कुठे ट्रिपल सीट बसू नका किंवा मॅक्झिमम प्रिकॉशन घ्या. त्या माणसाने त्यानंतर मेडिक्लेम काढून ठेवला आणि त्याच्यानंतर मग ते त्यांच्याकडनं जास्तीत जास्त काळजी घेत होते. त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की 100% त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या डाव्या पायालाच लागलं, त्याच्यामध्ये पाय फ्रॅक्चर झाला, परंतु त्यांची काळजी घेतल्यामुळे म्हणजे की त्याच्यामध्ये रॉड इन्सर्ट करावा लागला असतं, पण त्यांनी खूप काळजी घेतली, त्याच्यामुळे फक्त त्यांना फ्रॅक्चर झालं आणि त्यांनी मेडिक्लेम काढलेला होता, त्यामुळे त्याचे पैसेसुद्धा त्यांना भरावे लागले नाही. मेडिक्लेमच्या माध्यमातून त्याची कॅशसुद्धा त्यांना पूर्णपणे मिळाली. म्हणजे आर्थिक नुकसान होणार होतं, पायाला धक्का लागणार होता, तो पायाला धक्का लागला. त्याच्यामध्ये 6 महिने रॉड टाकला असता तर ते कॉटवर झोपून राहिले असते. त्याच्याऐवजी 2 महिन्यामध्ये त्यांचं दुखणं पण बरं झालं, ते हाणते फिरते पण राहिले आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना आर्थिक लाभही त्याच्यामध्ये म्हणजे आर्थिक नुकसानही झालं नाही. मेडिक्लेमच्या माध्यमातून त्याचा लाभही त्यांना मिळाला. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला हस्तरेषेच्या बाबतीत तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्याबाबत कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता पूर्णपणे श्रद्धेने त्याच्यावरती उपाययोजना किंवा काळजी घेतलीत, निश्चितपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये या मार्गदर्शक ठरतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचं ध्येय, तुमचं ध्यास याची पूर्णपणे जाणीव करून देतात. नक्की सर, शास्त्राच्या अनुषंगानं तुम्ही मार्गदर्शन करत असता. नेहमी ज्या वेळेला भविष्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असतं किंवा हस्तरेषांबद्दल आपण माहिती घेत असतो, काय कशा पद्धतीने विचार असायला हवेत किंवा तुमच्याकडे येताना काय काय घेऊन यायला पाहिजे जेणेकरून मार्गदर्शन मिळणं सोपं होईल, काय काय माहिती आपल्याला स्वतःबद्दलची असायला हवी? एक तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ना की ज्या वेळेला तुम्ही भविष्याविषयाकरता याल त्याच्या वेळेला
तुम्ही समोरच्याकडनं जाणून घ्या, म्हणजे स्वतःची पूर्णपणे ओळख आहे, तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन आहे. म्हणजे तर तिथे आल्यानंतर तुम्हीच तुमचं इंट्रोडक्शन देत राहिले तर तुम्ही काय आहे ते कळणार नाही. तसं आरशासमोर गेल्यानंतर आपण आरशामध्ये बघतो, तसं तुम्ही ज्या वेळेला हस्तरेषा तुमच्या दाखवता, तुमचा हात दाखवाल किंवा जन्मपत्रिका दाखवाल किंवा कुठल्याही याच्याने ज्या वेळेला मार्गदर्शन घ्यायला जाल त्याच्यावेळेला तुम्ही ते मार्गदर्शन घ्या. या रेषा झालं, हस्तरेषा झालं, त्याच्यावरची चिन्ह झालं, ही तुमच्याबाबतचं पूर्ण इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतात. हा सर्वात पहिले लाभ होतो. दुसरा लाभ म्हणजे की ह्याच्यामधनं तुमच्या उद्देश प्राप्त करून घ्या की तुमचं ध्येय काय, तुमचा उद्देश काय. एकदा तुमचं डेस्टिनेशन तुम्हाला कळलं, तुमचा उद्देश तुम्हाला कळला, तुमचं ध्येय तुम्हाला कळलं ना की प्रवास एकदम सुखकर होऊन जातो. आपण नेहमी झऱ्याकडे बघावं की एक झरा उत्पन्न होतो कुठेतरी एवढासा असतो, त्याला माहिती असतं की मला समुद्राकडे जायचं आहे. त्याच्या वाटेमध्ये अनंत अडचणी येतात, पण त्या सगळ्या पार करत तो समुद्राला जाऊन भेटतो. आपली अवस्था त्या झऱ्यासारखी झाली पाहिजे की आपल्याला समुद्राकडे जायचं आहे, म्हणजे आपलं डेस्टिनेशन आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे की मला इथे पोचायचं आहे. आणि ते एकदा माहिती झालं ना की सगळा प्रवास सुखकर होतो. एकदा अडचणी समजल्या की त्याच्यावरचे उपायही समजतात, त्याच्यावर काळजी आपण घेतो आणि मग निश्चितपणे हा प्रवास आहे हा एकदम आपला सुखकर होऊन जातो. हस्तरेषा या विषयाचं की त्याच्यावरती अवलंबून राहणं किंवा त्याच्यामधनं एखादी गोष्ट निगेटिव्ह प्राप्त करून घेणं असं नाही आहे. त्याच्यामधनं तुम्ही प्राप्त करून घ्या की नक्की तुम्हाला काय त्रास आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय उपाय आहे. तो एकदा समजला की तो त्रास येऊ दे ना भले, पण तुम्ही एवढे सक्षम होता, एवढे कॉन्फिडंट होता की 100% तुम्ही त्या समस्येबरोबर फाईट करू शकता आणि तुमचं जे उद्दिष्ट आहे, तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे डेस्टिनेशन आहे ते 100% प्राप्त करू शकता. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन हस्तरेषा दर्पण या विषयावरती आज आपल्याला सरांनी केलेलं आहे. आपल्या आयुष्यामधल्या अनेक अडचणींवरचे मार्ग जे आहेत ते मार्ग मिळवण्याकरता म्हणून आणि येणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचा प्रभाव कमी करण्याकरता म्हणून आपल्याला शास्त्रांचा निश्चितपणानं उपयोग होऊ शकतो. मात्र त्याकरता माहिती असणं, मार्गदर्शन घेणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. सरांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. सोमवार ते शुक्रवार सर पनवेलमध्ये त्यांच्या सेंटरवर असतातच. शनिवार आणि रविवार या 2 दिवशी सर शिवाजी पार्क दादर या ठिकाणी असतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जिथे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी जाऊन सरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही निश्चितपणाने त्यांना भेटू शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.